नमस्कार सर्वांचे, आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. विचार करा, आपल्याला एखादं खूप महत्वाचं काम करायचंय, पण त्याचा प्रचंड कंटाळा आलाय. हो, अगदी नकोसं वाटतं ते काम. आणि ते काम टाळण्यासाठी आपण अचानक घर आवरायला घेतो. राईट. किंवा काहीही कारण नसताना मोबाईलवर स्क्रोलिंग सुरू होतं. अगदी बरोबर. पण जर मी तुम्हाला सांगितलं की ही लेझीनेस किंवा आळशीपणा नाहीये, तर हा एक पूर्णपणे भावनिक म्हणजे इमोशनल प्रश्न आहे. हे बऱ्याच जणांना आश्चर्यकारक वाटेल. हो ना. तर आज आपण पीटर हॉलिन्स यांचा हाऊ टू डू थिंग्स यू हेट या पुस्तकातील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहोत. आणि हे पुस्तक का महत्वाचे माहितीये? कारण हे जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक आहे. नक्कीच. हे पुस्तक आपल्याला फक्त टाइम मॅनेजमेंट शिकवत नाही, तर आपण कामं का टाळतो या मागचं जी सायकोलॉजी आहे ना, ते अगदी सोप्या भाषेत समजून सांगतं. म्हणजे आपल्या मनाची तयारी कशी करायची आणि त्या अडचणी म्हणजे जो डिस्कम्फर्ट असतो तो स्वीकारून अवघड गोष्ट कशी पूर्ण करायची. हो, याचा हा एक मास्टर क्लास आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आपण कामं का टाळतो याच्या मूळ कारणापासूनच सुरुवात करूया. चालेल. म्हणजे मला नेहमी वाटायचं की लोकांना टाइम मॅनेजमेंट जमत नाही किंवा ते आळशी असतात म्हणूनच ते कामं टाळतात. हा खूप मोठा गैरसमज आहे. हो. आणि हे चक्र एका हॅमस्टर व्हीलसारखं वाटतं, ज्यातून बाहेरच पडता येत नाही. कसे? हे पुस्तक खूप स्पष्टपणे सांगतं की प्रोक्रास्टिनेशन हा वेळेचा प्रश्न नसून तो मूड मॅनेजमेंटचा प्रश्न आहे. मूड मॅनेजमेंट म्हणजे आपण योग्य मूडची वाट बघतो ते. अगदी तेच. आपण काम करण्यासाठी योग्य मूड येण्याची वाट पाहतो, पण खरं सांगायचं तर तो मूड कधीच येत नाही. राईट. आणि मग काम टाळल्यामुळे आपल्यात एक अपराधीपणा किंवा गिल्ट वाढायला लागतो. हो. आणि चिंता पण वाढते. बरोबर. आणि या नकारात्मक भावनांमुळे काम करणं आणखी कठीण होऊन बसतं. यालाच ते डूम लूप म्हणतात, म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन डूम लूप. हां. याचं एक साधं उदाहरण घेऊया. समजा एखादा मोठा टॅक्स रिटर्न भरायचा आहे. आपण विचार करतो की यात एकही चूक होता कामा नये. हो, आणि त्यामुळे प्रचंड दडपण येतं. आणि मग आपण ते काम पुढे ढकलतो. जसजशी डेडलाईन जवळ येते तसतशी भीती आणि तो थकवा वाढत जातो. अगदी. आणि शेवटी रोजच्या रात्री जागरण करून आपण ते काम कसं तरी उरकतो. म्हणूनच इथला आपला प्रॅक्टिकल टेकअवे असा आहे की कधीही योग्य मूडची किंवा मोटिवेशनची वाट पाहू नका. मग सुरुवात कशी करायची? बेबी स्टेप्स घ्यायची. म्हणजे अगदी लहान पावलं उचला. फक्त 5 मिनिटे कामाला सुरुवात करा. अच्छा, म्हणजे ॲक्शन घेतल्यावर मोटिवेशन आपोआप येतं तर? अगदी. आता आपल्याला हे समजलं आहे की नकारात्मक भावनांमुळे आपण कामं टाळतो. पण या भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं हा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे. हो, हे म्हणजे एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या लाटेसारखं आहे. कसं काय? म्हणजे लाट अंगावर आली की आपण पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण तिथेच खंबीर उभे राहून ती लाट ओसरू दिली तर आपण वाचतो. एकदम अचूक उदाहरण दिलंत. आणि याचसाठी न्यूरोसायंटिस्ट जिल बोल्ट टेलर यांचा एक नियम खूप उपयुक्त आहे. कोणता नियम? 90 सेकंदांचा भावनिक नियम. जेव्हा आपल्याला राग येतो, कंटाळा येतो किंवा अगदी भीती वाटते, तेव्हा आपल्या शरीरात एक केमिकल प्रोसेस म्हणजे रासायनिक प्रक्रिया होते आणि या प्रक्रियेला फक्त 90 सेकंद लागतात. बापरे, फक्त 90 सेकंद? हो, आणि 90 सेकंदानंतरही जर ती भावना टिकून असेल ना, तर तो आपण केलेला विचार असतो जो त्या भावनेला जिवंत ठेवतो. म्हणजे समजा अभ्यासाला किंवा एखाद्या अवघड प्रोजेक्टला बसल्यावर अचानक एखादा कठीण भाग येतो. बरोबर. आणि लगेच आपल्याला वाटतं की मला हे जमणारच नाही. मग आपण ते काम सोडून उठून जातो किंवा फ्रीज उघडून काहीतरी खायला शोधतो. राईट. तिथेच हा नियम वापरायचा. हाच आपला प्रॅक्टिकल टेकअवे आहे. म्हणजे जागेवरून उठायचं नाही. हो, जेव्हा काम करताना प्रचंड कंटाळा किंवा भीती वाटेल तेव्हा लगेच काम सोडू नका. फक्त 90 सेकंद थांबा. आणि त्या भावनेला ऑब्झर्व्ह करायचं. अगदी. 90 सेकंदात तो आवेग निघून जाईल आणि मग आपण पुन्हा आपल्या कामावर फोकस करू शकू. हे खरंच खूप प्रॅक्टिकल आहे. पण मग भावनांवर नियंत्रण मिळवल्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना आपली स्ट्रॅटेजी काय असावी? तिथे एक खूप छान कन्सेप्ट येते. मला नेहमी वाटतं की आपल्याकडे दिवसाची ऊर्जा एका मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. हां, बरोबर आहे. म्हणजे ती बॅटरी फुल असताना आपण सर्वात हेवी ॲप वापरला पाहिजे. बरोबर? एकदम बरोबर. यालाच स्पार्टन योद्ध्यांची पद्धत म्हटलंय. म्हणजे इम्प्रूव्हमेंट बाय सबस्ट्रॅक्शन. अनावश्यक गोष्टी आपल्या दिनक्रमातून काढून टाकणे. आणि पुस्तकातलं ते ईट द फ्रॉग तंत्र पण ना? हो, माणसाची ऊर्जा दिवसात एका ठराविक लयीत वर खाली होत असते. सकाळी उठल्यावर आपली ऊर्जा आणि फोकस सर्वात जास्त असतो. राईट.
त्यामुळे दिवसातील सर्वात नकोसं वाटणारं पण सर्वात महत्वाचं काम सर्वात आधी करून मोकळं झालं पाहिजे. तोच आपला फ्रॉग किंवा बिडूक असतो. याचं एक छान उदाहरण मला आठवतं, ख्रिस आणि ख्रिस्तीना या दोघांचं. हो, क्रिस एकाच वेळी 10 गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी खूप थकतो. पण ख्रिस्तीना तसं करत नाही. ती अनावश्यक गोष्टी म्हणजे सोशल मीडिया किंवा टीव्ही हे सगळं सोडून देते अगदी. आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्या करिअरच्या अभ्यासाला लागते. म्हणूनच आपला टेक अवे हा आहे की आदल्या रात्री आपला फ्रॉग म्हणजे सर्वात महत्वाचे आणि अवघड वाटणारं काम ओळखा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोणतीही इतर सोपी कामे किंवा ईमेल्स चेक करण्याआधी तो फ्रॉग संपवून टाका. याने उरलेला पूर्ण दिवस अत्यंत हलका आणि सोपा जाईल. नक्कीच. तर मंडळी, आत्तापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची एकदम थोडक्यात आणि वेगात उजळणी करूया. हो, पहिली गोष्ट म्हणजे प्रोक्रास्टिनेशन हा वेळेचा नाही तर भावनांचा खेळ आहे. बरोबर. त्यामुळे मूडची वाट न पाहता लहान ॲक्शन किंवा बेबी स्टेप्स घ्या. राईट. आणि दुसरी गोष्ट 90 सेकंदांचा नियम लक्षात ठेवा. कोणतीही नकारात्मक भावना फक्त 90 सेकंद टिकते. तिला वाहून जाऊ देऊ नका. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ईट द फ्रॉग. अनावश्यक गोष्टी बाजूला सारा आणि दिवसाची सुरुवात सर्वात कठीण आणि महत्त्वाच्या कामाने करा. या पॉवरफुल आयडियाज वापरून आपण नक्कीच कोणत्याही कंटाळवाण्या पण महत्वाच्या कामावर विजय मिळवू शकतो. नक्कीच. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली? तुमची सगळ्यात मोठी फ्रॉग म्हणजे कठीण काम कोणती आहे जी तुम्ही उद्या सकाळी संपवणार आहात? हो, कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चर्चेत.